Dear student, in the last lecture we have seen environment and biotechnology. Then we have seen food biotechnology, DNA fingerprinting, cleaning up oil spillage in ocean. Then next, important stages in agriculture development. कृषी विकास जो आहे तर त्या कृषी विकासामधील महत्त्वाचे अशा प्रकारचे असणारे काही टप्पे जे आहेत तर ते टप्पे आपल्याला त्या ठिकाणी पाहिजेत. ग्रीन रिव्होल्यूशन पहिला टप्पा जो आहे तर तो ग्रीन रिव्होल्यूशन हरित क्रांती. प्रॉब्लेम्स ऑफ पॉप्युलेशन एक्सप्लोजन वेअर स्टार्टेड टू अपियर ॲट द बिगिनिंग ऑफ 20th century. 20व्या शतकाच्या सुरुवातीला लोकसंख्या वाढ जी आहे तर त्या लोकसंख्या वाढीचा असणारा जो काही भस्मासूर जो आहे तर तो भस्मासूर त्या ठिकाणी जाणवू लागला. म्हणजे लोकसंख्या त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढली. ऑलमोस्ट ऑल कंट्रीज एस्पेशली अंडर डेव्हलप्ड अँड डेव्हलपिंग कंट्रीज हॅड बीन बॅडली अफेक्टेड बाय द इफेक्ट्स ऑफ द पुअर क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ द फूड. 20वं शतक जे आहे तर त्या 20व्या शतकाच्या सुरुवातीलाच लोकसंख्येचा भस्मासूर त्या ठिकाणी जाणवू लागला. त्याच्यानंतर अपुऱ्या आणि निकृष्ट अशा प्रकारचं असणारं जे काही अन्न जे आहे तर त्या अन्नामुळे सर्वच असणारे जे काही देश जे आहे तर त्या देशांना त्या ठिकाणी त्याचा असणारा जो काही चटका जो आहे तर तो चटका त्या ठिकाणी जाणवला. याच्यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला पहिलं सांगितलं की अंडर डेव्हलप्ड म्हणजे अविकसित. दुसरं आपल्याला सांगितलं डेव्हलपिंग कंट्री विकसनशील देश जे आहेत तर ते देश त्या ठिकाणी होरपळून निघाले होते. पुढे फूड व्हेरियस मेथड्स अप्लाइड फॉर हार्वेस्टिंग मॅक्झिमम यील्ड फ्रॉम द मिनिमम लँड आर कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज ग्रीन रिव्होल्यूशन. आणि म्हणून कमी शेत जमिनीमध्ये जास्तीत जास्त धान्य उत्पादन करण्याची असणारी काही पद्धत जी आहे तर त्या पद्धतीलाच एकत्रितपणे त्या ठिकाणी हरित क्रांती जी आहे तर ते हरित क्रांती त्या ठिकाणी म्हटलेले. याच्यानंतर पुढे इम्प्रूवाइज डॉर्फ व्हरायटीज ऑफ व्हीट राईस प्रॉपर यूज ऑफ फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स अँड वॉटर मॅनेजमेंट हॅड लीड टू बी इन्क्रीज्ड production of food grain and thereby large population had been saved from the hunger. आता सर्वसाधारणपणे गहू असेल तांदूळ असेल तर याच्या सुधारित छोटी अशा प्रकारची असणारी जे जात ज्याला त्या ठिकाणी डॉर्फ व्हरायटी त्या ठिकाणी म्हटलेले. त्याचबरोबर असणारे जे काही खतं असतील कीडनाशक जे आहेत तर यांचा सुयोग्य अशा प्रकारचा वापर. त्याच्यानंतर आपल्याला सांगितलंय की वॉटर मॅनेजमेंट जल व्यवस्थापन या सर्व गोष्टीमुळे अन्नधान्याचं असणारे जे काही उत्पादन जे आहे तर त्या उत्पादनामध्ये वाढ होऊन फार मोठी जनसंख्या उपासमार जे आहे तर त्या उपासमारीमधून त्या ठिकाणी वाचली. डॉक्टर नॉर्मन बॉरलॉक USA अँड डॉक्टर MS स्वामीनाथन इंडिया हॅज व्हॅल्युएबल कंट्रीब्युशन इन द ग्रीन रिव्होल्यूशन. या ठिकाणी दोघांचे असणारे जे काही फोटोग्राफ जे आहे तर ते फोटोग्राफ्स त्या ठिकाणी दिलेले. याच्यामध्ये सर्वसाधारणपणे ही काय हरित क्रांती जी आहे तर त्या हरित क्रांतीमध्ये डॉक्टर MS स्वामीनाथन आणि दुसरे दिलेले आपल्याला डॉक्टर नॉर्मन बॉरलॉग. म्हणजे हरित क्रांतीमध्ये डॉक्टर नॉर्मन बॉरलॉग जे आहेत तर ते अमेरिकेचे आहेत. डॉक्टर MS स्वामीनाथन जे आहेत तर ते भारतामधले त्या ठिकाणी आहेत. यांचं असणारे जे काही योगदान जे आहे तर ते योगदान त्या ठिकाणी असणारे जे काही हरित क्रांती जी आहे तर त्या हरित क्रांतीमध्ये सर्वात महत्वाचं अशा प्रकारचं त्यांचं योगदान त्या ठिकाणी आहे. नेक्स्ट, व्हेरियस रिसर्च इन्स्टिट्यूट्स अँड लॅबोरेटरीज आर एंजॉयड इन द डेव्हलपमेंट ऑफ न्यू व्हरायटीज ऑफ व्हेरियस क्रॉप थ्रू रिसर्च. फॉर एक्झाम्पल इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट IARI, New Delhi, National Citrus Research Institute, Nagpur and allied branches, Indian Institute of Science, National Pomegranate Research Institute, Solapur.
या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की व्हेरियस अशा प्रकारच्या जे काही रिसर्च इन्स्टिट्यूट्स अँड लॅबोरेटरीज, म्हणजे विविध अशा प्रकारच्या असणाऱ्या काही संस्था असेल, प्रयोगशाळा ज्या आहेत तर त्या काही करत नसतात. विविध पिकांच्या नवनवीन अशा प्रकारच्या असणाऱ्या काही प्रजाती ज्या आहेत तर त्या प्रजातींमधलं असणारे काही रिसर्च जे आहे, संशोधन जे आहे तर ते संशोधन करण्यासाठी संपूर्ण देशामध्ये विविध अशा प्रकारच्या संशोधन संस्था, प्रयोगशाळा ज्या आहेत तर त्या ठिकाणी कार्यरत आहेत. तर कुठे कुठे कार्यरत आहेत तर पहिली आपल्याला सांगितली इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट IARI न्यू दिल्ली, म्हणजे भारतीय कृषी संशोधन संस्था दिल्ली. त्याच्यानंतरची दुसरी आपल्याला सांगितली की नॅशनल सायट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट नागपूर अँड अलाइड ब्रँचेस, लिंबू वर्गीय असणारे काही फळं जे आहेत तर त्यांचं राष्ट्रीय संशोधन केंद्र आणि त्याच्या विविध अशा प्रकारच्या असणाऱ्या काही शाखा. त्याच्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ सायन्स आणि नॅशनल प्रॉमग्रॅन्टी रिसर्च इन्स्टिट्यूट सोलापूर, म्हणजे राष्ट्रीय डाळिंब संशोधन संस्था सोलापूर. अशा विविध अशा प्रकारच्या असणाऱ्या काही संस्था ज्या आहेत तर त्या संस्थांमध्ये विविध पिकांच्या नवीन प्रजाती संशोधन जे आहे तर ते संशोधनाचं कार्य त्या ठिकाणी काही केलं तर या ठिकाणी केलं जातं. त्याच्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे की कलेक्ट इन्फॉर्मेशन, माहिती जी आहे तर ती माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळवायला सांगितली. काय माहिती सांगितली की विच न्यू पेसीज ऑफ राईस हॅव बीन डेव्हलप इन इंडिया, भारतात तांदळाच्या कोणकोणत्या नवीन प्रजातींचा शोध जो आहे तर तो शोध त्या ठिकाणी लागला ते आपल्याला त्या ठिकाणी शोधायला सांगितले. तर पहिलं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की पेसीज इन 2015-16, म्हणजे 2015-16 मध्ये तांदळाच्या असणाऱ्या काही नवीन अशा प्रकारच्या असणाऱ्या काही प्रजाती ज्या आहेत तर त्या प्रजातीमध्ये पहिले आपल्याला सांगता येईल की हाय झिंक पेसीज, दॅट इज DRR धान 45. त्याच्यानंतरची दिलेली आपल्याला पुसा 1592, पंजाब बासमती 3, पुसा 1609, तेलंगणा सोना, अशा प्रकारच्या प्रजाती त्या ठिकाणी 2015-16 मध्ये त्या ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहे की नवीन अशा प्रकारच्या तांदळाच्या प्रजाती त्या ठिकाणी तयार केलेल्या आहेत. त्याच्यानंतरच्या पेसीज इन 2004, CR धान 205, CR धान 306 आणि CRR 451 अशा प्रकारच्या असणाऱ्या काही प्रजाती ज्या आहेत तर त्या प्रजाती आपल्याला 2014 मध्ये त्या ठिकाणी आपल्याला आढळून आलेले आहे किंवा त्या ठिकाणी तयार केलेले आहे. त्याच्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे की इंटरनेट माय फ्रेंड, काय माहिती गोळा करायला सांगितली की कलेक्ट द इन्फॉर्मेशन अँड मेक द चार्ट अबाउट द वर्क ऑफ व्हेरियस स्टेट्स अँड नॅशनल लेव्हल इन्स्टिट्यूट रिलेटेड टू बायोटेक्नॉलॉजी. राज्यस्तरावरील तसेच राष्ट्रीय स्तरावरील असणारे काही जैव तंत्रज्ञान संदर्भातील विविध अशा प्रकारच्या असणाऱ्या काही संस्था आणि त्यांचं असणारे काही कार्य जे आहेत तर यांची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी मिळायला सांगितली आणि त्यांचे असणारे काही वर्क जे आहेत तर त्याचे असणारे काही तक्ते जे आहेत तर ते तक्ते आपल्याला त्या ठिकाणी बनवायला सांगितले. त्याच्यानंतरचं पुढचं रेव्होल्युशन आपल्याला पाहिजे ती व्हाईट रेव्होल्युशन, याला आपण त्या ठिकाणी श्वेत क्रांती म्हणताना दिसतो, दुधाच्या बाबतीमध्ये असणारी आहेत. व्हेरियस पार्ट्स ऑफ इंडिया वेर रिच इन मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट. आपल्या लक्षात येत नसते की दूध दुभत्याच्या बाबतीमध्ये भारतामधील काही असणारे काही भाग जे आहेत तर ते भाग त्या ठिकाणी सदन होते. हाऊएव्हर दोज प्रॉडक्ट्स वेअर नॉट सफिशियंट टू मीट द नीड्स ऑफ फार फ्लंग रिजन्स. असं जरी असलं तर त्यामधून मिळणारे जे काही उत्पादनं जे आहेत तर ते उत्पादन सर्वदूर वापरासाठी त्या ठिकाणी पुरेशी पडत त्या ठिकाणी नव्हती. डॉक्टर वर्गीस कुरियन प्रूव्ह थ्रू द कोऑपरेटिव्ह मुवमेंट अँड यूज ऑफ बायोटेक्नॉलॉजी दॅट डेअरी कॅनॉट बी अलाइड बट इट विल बी ए मेन स्ट्रीम बिझनेस. डॉक्टर वर्गीस कुरियन प्रूव्ह थ्रू द कोऑपरेटिव्ह मुवमेंट. डॉक्टर वर्गीस कुरियन जे आहे तर त्यांनी असं त्या ठिकाणी दाखवून दिलं की सहकार चळवळ जी आहे तर त्या सहकार चळवळीच्या माध्यमातून आणि पुढे आपल्याला सांगितले की असणारे काही जैव तंत्रज्ञान जे आहे तर त्या जैव तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दुग्ध उत्पादन हा केवळ त्या ठिकाणी जोडधंदा नव्हे तर एक संपूर्ण अशा प्रकारचा व्यवसाय जो आहे तर तो व्यवसाय त्या ठिकाणी होऊ शकतो.
असं डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी त्या ठिकाणी दाखवून दिलं. ही पुट द कोऑपरेटिव्ह डेअरी मुव्हमेंट ऑफ आनंद गुजरात ॲट ऑल टाइम हाय स्टेटस. गुजरात राज्यामधील असणारे जे काही आनंद जे आहे तर ते आनंद येथील सहकारी दुग्धोत्पन्नाची असणारी काही चळवळ जी आहे तर ती चळवळ त्यांनी एका विशिष्ट अशा उंचीवर त्या ठिकाणी नेऊन ठेवली. त्याच्यानंतर पुढे व्हाईल अचिव्हिंग सेल्फ सफिशियन्सी, काय दिलेले की व्हाईल अचिव्हिंग सेल्फ सफिशियन्सी इन डेअरी बिझनेस व्हेरियस एक्सपेरिमेंट वर परफॉर्म्ड फॉर क्वालिटी कंट्रोल न्यूअर डेली प्रोडक्ट्स अँड देअर प्रिझर्वेशन. मग त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय की दुधाचं असणारं जे काही उत्पादन जे आहे तर त्या उत्पादनामध्ये सेल्फ सफिशियन्सी म्हणजे स्वयंपूर्णता जी आहे तर ती स्वयंपूर्णता त्या ठिकाणी मिळवताना त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येताना असते की क्वालिटी म्हणजे असणारी काही गुणवत्ता जी आहे तर ती गुणवत्ता आपल्याला त्या ठिकाणी काय करायची तर त्या गुणवत्तेवर त्या ठिकाणी नियंत्रण मिळवायचंय. त्याच्यानंतर न्यूअर डेअरी प्रॉडक्ट अन्य जे काही दुग्ध उत्पादन पदार्थ अन्य दुग्धजन्य पदार्थ जे आहे तर त्याचं असणारे जे काही उत्पादन त्याचं असणारे जे काही प्रिझर्वेशन जतन जे आहे तर त्या जतनामध्ये जैव तंत्रज्ञान जे आहे तर त्या जैव तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून नवनवीन अशा प्रकारचे असणारे जे काही प्रयोग जे आहे तर ते प्रयोग त्या ठिकाणी केले. व्हाय पीपल फ्रॉम ऑल ओव्हर द वर्ल्ड आर अगेन प्रिफरिंग द लोकल वाईल्ड व्हरायटी. आजकाल आपल्या लक्षात येत नसते की जगभरामधील असणारे जे काही लोक जे आहेत तर ते लोक पुन्हा आपल्या देशामधील असणारे जे काही वाण जे आहेत आता ते धान्याच्या बाबतीमध्ये असतील जनावरांच्या बाबतीमध्ये असतील हे देशी वाण जे आहे तर त्या देशी वाणांना प्राधान्य त्या ठिकाणी का देत आहे याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा. अकोले तालुक्यामध्ये असणारे जे काही रायभाई पेरे जे आहेत तर त्या रायभाई पेरे यांनी त्या ठिकाणी देशी वाण जे आहेत बीजांची बियाणांची अनेक अशा प्रकारचे असणारे जे काही देशी वाण जे आहेत तर ते देशी वाण त्या ठिकाणी काय केलेले गोळा त्या ठिकाणी केलेले. त्याचबरोबर आपण असणारे जे काही गावठी गायी जे आहेत तर त्या गावठी गायी सुद्धा त्या ठिकाणी पाळताना दिसतो. म्हणजे जगभरामधील असणारे जे काही लोक जे आहेत तर ते लोक आपल्याकडे असणारे जे काही देशी वाण जे आहेत तर त्या देशी वाणांना त्या ठिकाणी प्राधान्य जे आहे तर ते प्राधान्य त्या ठिकाणी देताना दिसत आहे. आता या ठिकाणी जी काही डायग्राम जे आहेत तर त्या डायग्राम मध्ये आपल्याला मिल्क प्रोसेसिंग अँड मिल्क प्रॉडक्ट त्या ठिकाणी दाखवले. जे दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया उद्योग जो आहे तर तो प्रक्रिया उद्योग त्या ठिकाणी दाखवलेला. त्याच्यानंतरचा पुढे आपल्याला पाहायचंय तर तो ब्ल्यू रेव्होल्युशन म्हणजे नील क्रांती जी आहे तर ती नील क्रांती याच्यामध्ये आपल्याला दिलेली. आता काय दिलेले की प्रोडक्शन ऑफ व्हेरियस युजफुल aquatic ऑर्गॅनिझम विथ हेल्प ऑफ द वॉटर इज कॉल्ड ॲज ब्ल्यू रिव्होल्युशन. नील क्रांती म्हणजेच पाण्याचा वापर करून उपयोगी अशा प्रकारचे असणारे जे काही जीव जे आहेत तर त्या जीवांची निर्मिती त्या ठिकाणी करणं. फार्म स्पॉन्ड्स अँड द फिशेस आर व्हेरी कॉमन इन ईस्ट आशियन कंट्री. पूर्व आशियाई असणारे जे काही देश जे आहेत तर त्या देशामध्ये आपल्या लक्षात येताना असते की फार्म पॉन्ड्स ज्याला आपण त्या ठिकाणी शेततळ म्हणताना दिसतो आणि त्यामध्ये वाढणारे जे काही मासे जे आहेत तर ते मासे पुष्कळ प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आढळतात. हाऊएव्हर people are not only thinking of cultivating the fishes and the shrimps but other aquatic plants and animals too. पण केवळ मासे किंवा श्रिम्स म्हणजे कोळंबी इत्यादी पर्यंत न थांबता इतर असणारे काही प्राणी असतील वनस्पतींचा सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी केलेला. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज होप to increase the production by encouraging the people for pisciculture by launching the program Nil Kranti Mission 2006 that is NKM 16. 50% to 100% subsidies are offered in this case. आता काय सांगितले की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज hope to increase the production by encouraging the people for pisciculture by launching the program Nil Kranti Mission 2006. जे सर्वसाधारणपणे भारत सरकार जे आहे तर त्या भारत सरकारनं नील क्रांती मिशन 2016 जे काही कार्यक्रम जो आहे तर त्या कार्यक्रमाच्या द्वारे असताना जे काही पेसिकल्चर मत्स्य व्यवसाय जे आहे तर त्या मत्स्य व्यवसायाला अधिकाधिक प्रोत्साहन देऊन
उत्पादन वाढीचा असणारा जो काही संकल्प जो आहे तर तो संकल्प त्या ठिकाणी सोडलेला आहे आणि याच्यासाठी 50% to 100% सबसिडी म्हणजे 50% ते 100% सरकारी असणारे जे काही अनुदान जे आहे तर ते अनुदान त्या ठिकाणी गव्हर्नमेंट त्या ठिकाणी उपलब्ध करून देत आहे. मराईन फिश अँड वॉटर फिशरी इज पॉसिबल ऑन लार्ज स्केल. आपल्या असं लक्षात येतं नसते की समुद्राचं असणारे जे काही खारं पाणी अथवा शेतातील असणारे जे काही तलाव जे आहेत किंवा डोंगराच्या कडेला असणारे जे काही तलाव जे आहेत, शेतामधील असणारे जे काही ज्याला आपण शेततळ म्हणतो, त्या तलावाच्या गोड्या पाण्यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये मत्स्य शेती जी आहे तर ते मत्स्य शेती त्या ठिकाणी शक्य आहे. फिश फ्रेश वॉटर फिशेस लाईक रोहू, कटला अँड अदर फिशरी प्रोडक्ट्स like shrimps and lobsters are being cultured on large scale. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला गोड पाणी असेल किंवा असणारे जे काही गोड्या पाण्याचा जर विचार जर आपण जर केला तर त्या गोड्या पाण्यामध्ये रोह असेल, कटला असेल यासारखी गोड्या पाण्यामधले असणारे मासे अथवा पुढे आपल्याला दिलेले की सर्वसाधारणपणे श्रिम्प्स अँड लॉबस्टर्स म्हणजे कोळंबी असेल, शेवंड असेल यासारख्या खाऱ्या पाण्यातील उत्पादनं आता मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी घेऊ लागले आहेत. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.